नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। हलवा ना.
कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या नगर जिल्ह्यामधील, आपण बघू शकता नगर जिल्ह्यामध्ये नगर ही संतांची खाण आहे। या नगर जिल्ह्यानं आतापर्यंत अनेक साधू संत दिले आणि आपण बघू शकता मोठे, पण आज मी आहे मधले चिंचोली इथे वीरभद्र यात्रेनिमित्त आज मी चिंचोली गावात आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे गावकरी। आपल्या जवळपास ते लिटर जाऊन पोलीस डिपार्टमेंट नोकरी केली आणि डीएसपी होऊन रिटायर झाले। काय सांगाल सर? नमस्कार, प्रथम तर मी आपल्या ह्या आमच्या गावात तुमचे स्वागत करतो। मडली चिंचोली हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामध्ये मोडतं आहे आणि त्याला घाटाच्या खाली म्हणून जरा जास्त प्रसिद्ध आहे। या परिसरात नगर सर्वात मोठं हे गाव आहे। कमीत कमी या ठिकाणी 2000 लोकसंख्या आहे। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि या ठिकाणी वीरभद्र मंदिर हे ग्रामस्थ म्हणजे त्याला म्हणतात जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी दर दसऱ्याला प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठा भांडाराचा कार्यक्रम केला जातो। या भांडाराच्या कारणात पंचक्रोशीतील अनेक नागरिक भक्त या ठिकाणी सहभागी होतात। त्यावेळेस वैक होऊन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होतं। अत्यंत प्रसिद्ध असं आणि नवसाला पावणारं असं देवस्थान असल्यामुळं लोक आणि जागृत देवस्थानामध्ये लोक त्यांना खूप मानतात। मडली गावात एक वैशिष्ट्य आहे, हे गाव तसं प्रदूषण भागात असल्यास दुष्काळी भागात वावरत होतं, परंतु नंतर वांबरी तारीने या गावाचं बरेचसे कल्याण केलेलं आहे। त्या ठिकाणी प्रतिकृती लोकांनी झगडत असताना या गावातील अनेक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, तसेच शिक्षक मिलिटरीमॅन असे अनेक क्षेत्रात नोकरी करत आहेत आणि काही बहुतेक लोक या ठिकाणी झाले। गावाचा विकास म्हटल्यानंतर या ठिकाणी जी ग्रामपंचायत अत्यंत प्रभावी अशी कार्यकर्ता आहे। मागील 5-10 वर्षामध्ये त्या गावात अनेक प्रकारचे बदल झाले, रस्ते, सभामंडप, त्यानंतर पाझर तलाव आणि असे अनेक पाणी वाडा, पाणी जोरा अनेक प्रयोग या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे गावाचा एक वेगळा ठसा नगर तालुक्यामध्ये आहे। सध्या सरपंच अमित आव्हाड हे असून ते स्वतः एक MSc झालेले एकदम पोस्ट ग्रॅज्युएट असे सुशिक्षित असून अत्यंत शिस्तप्रिय आणि सर्वांना घेऊन चालणे असताना आणि त्यांना जोडीदार उपसरपंच धर्मत आव्हाड हे सुमारे 15 वर्ष उपसरपंच असून सर्व प्रत्येक गावातल्या प्रत्येक सुधारणा कशा योजना आखायच्या त्यांनी अत्यंत परिश्रम करून ही जोडी अत्यंत समाधानाशी काम करते। मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो, तुम्ही आमची मुलाखत। मित्रांनो, आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतून दरवर्षी यात्रेला इथं भाविक येत असतात आणि आपल्या गावचे सरपंच अमित आव्हाड सर काय सांगाल? कारण जवळपास गेल्या 70 वर्षी परंपरा आहे वीरभद्र इथं जवळपास पंचक्रोशीमधील या गावांना आतापर्यंत काही पोलीस अधिकारी दिले, काही मिलिटरीमॅन दिले, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी सरपंच अमित आव्हाड। मागील जवळजवळ 70 वर्षापासून आमच्या गावचे एक परंपरा आहे वीरभद्र देवस्थान। तिथं दर रविवारी कोणी ना कोणी गावकरी भाविक भक्त भंडारा प्रसाद करतात आणि सर्व गावाला ते निमंत्रण देतात। तसंच आज औचित्य साधून तुम्ही आलात तर आज आमच्या गावची हनुमानाची यात्रा आहे 21 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी। तर त्यानिमित्त सर्व गावातील सर्व नोकरदार वर्ग म्हणजे गावातील हे संपूर्ण माणसं जे कोणी गावाबाहेर असते ते सगळे आज उपस्थित राहतात, देवाच्या दर्शनाला येतात। तर आमचं गाव हे पूर्वी अहमदनगर जिल्ह्यात एक पोलीस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं। तसं एक आवडवाडी म्हणून त्याला दुसरं एक नाव आहे, पण ऑफिशियली मजली चिंचोली तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर असं रेकॉर्डला नाव आहे। तर ही परंपरा पहिल्यापासूनच आहे। गावाचा विकाससुद्धा म्हणजे सहकारी माझ्यापेक्षा सिनियर आहे धर्मा गावात, त्यांना तर माहीतच आहे। आता मी नवीन आहे, आता माझे 5 वर्ष कंप्लीट होत आहेत। तर आमच्या गावाला सर्वस्वी जो निधी वगैरे काय दिलेलं आहे तर ते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातूनच गावचा विकास झालेला आहे। तर अजूनही गावचा विकास चालू आहे। आमचं गाव तसेच मिरिटीस गाव वांबोरी चारीच्या योजनेसुद्धा आमचं गाव येतं। तर त्याला पण आम्हाला दरवर्षी थोडंफार पाणी दुष्काळ नसेल तर सुटतं, ज्या दिवशी जेव्हा पाऊस असेल तेव्हा सुटतं, जेव्हा दुष्काळ असेल तेव्हा नाही सुटत। असं म्हणजे इरेग्युलर जे तर आम्ही पाठपुरावा करून ते कसं पाणी आम्हाला रेग्युलर करता येईल त्याचं बी आम्ही
करणार आहेत. तर असं आमचं गाव सगळं 1-2-2.5 हजार लोकसंख्या आहे. तर सर्व समाजाचे लोक इथं राहतात, पुणे राहतात. तर असं आमचं प्रकारे मधले चिखल एक छोटंसं महादेव डोंगर रांगाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव आहे. तर धन्यवाद. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासोबत आहे माझे सरपंच आपलं उपसरपंच धर्मानंद आव्हाड. जवळपास प्रत्येक कार्यालयामध्ये सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात. काय सांगा सरपंच संदर्भात? नमस्कार सर्वांना. मी धर्मानंद आनंद आव्हाड, गावकरी काय सांगा? नमस्ते, मी अशोक आव्हाड, मी शिक्षक आहे. या ठिकाणी एक आमच्या गावाविषयी जर पाहिलं तर आमचं गाव हे पहिल्यापासून सुदृढ म्हणजे सुशिक्षित गाव म्हणून ओळखलं जातं. गावामध्ये अनेक शिक्षक, नोकरदार, पोलीस, त्याच्यानंतर आर्मीमध्ये अनेक लोक राहतात. या ठिकाणी सध्या जी काही कमिटी आहे, ग्रामपंचायत कमिटी, सरपंच, उपसरपंच यांच्या विद्यमानातून अनेक विकासाची कामं चालू आहेत. त्यासाठी वरिष्ठांचं सुद्धा या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळतं. आणि या ठिकाणी मी फक्त गावाला एकच विनंती करू शकतो की आपल्या गावामध्ये अनेक मंदिरं आहेत, परंतु आपलं या ठिकाणी पंढरपूर हे आपल्या हिंदू दैवत महत्त्वाचं दैवत आहे. आणि आपल्या गावचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे हे जरा जीर्ण झालेलं आहे. त्यासाठी आपल्या गावातील जे काही नोकरदार मंडळी असतील किंवा दानशूर मंडळी असतील यांनी सर्वांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार होणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या गावचे जे सरपंच, उपसरपंच असतील किंवा कमिटी असेल, ज्यांना इच्छा असेल त्यांनी सुद्धा एकत्र येऊन या मंदिराचा विकास करण्यासाठी किंवा नवीन मंदिर उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आपण बघू शकता आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठलंही मंदिर असो, कुठलं देवस्थान असो, तिथं आम्ही पोहोचत असतो. पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर, DP वाघ. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.